काल नागपूरमध्ये महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, ज्यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. नियमानुसार राज्यात एकूण 43 लोकांचे मंत्रिमंडळ स्थापन करता येते. मात्र आता फक्त 42 जागा भरल्या असून एक जागा शिल्लक ठेवल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात एकाच चर्चेला उधाण आले आहे. याची सुरुवात झाली ती 12 डिसेंबरच्या दिल्लीतील घडामोडीनंतर. राज्याच्या राजकारणात 12 डिसेंबर हा दिवस खूप महत्त्वाचा ठरला, कारण या दिवशी राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारी घटना घडली, ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. आणि याच वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार यांनी शरद पवार यांची संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार गटाचे अनेक खासदार उपस्थित होते. त्या ठिकाणी काही राजकीय चर्चा झाली नसली तरी त्यानंतर शरद पवार गटाचे काही मुख्य नेते, अजित पवार गटाचे नेते हे गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटल्याचे वृत्त खात्रीलायक सूत्रांनुसार समोर आले. यामध्ये काय चर्चा झाली याचा तपशील जरी बाहेर आला नसला तरी शरद पवार गटानेही महायुतीत सामील व्हावे यासाठी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले असून स्वतंत्र शरद पवार गट म्हणून महायुती आणि एनडीए मध्ये सामील होणे किंवा संपूर्ण शरद पवार गट अजित पवार गटात विलीन करणे. शरद पवारांच्या निकटच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्यात येऊ शकते, तर राज्यात पवारांचे जवळचे असणारे नेते म्हणून जयंत पाटील यांना जलसंपदा मंत्री म्हणून संधी द्यावी अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आणखी एखाद्या नेत्याला महामंडळ दिले जाऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील किंवा शरद पवारांच्या निकटवर्ती असलेल्या नेत्याला संधी देऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार किंवा सुनेत्र पवार यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा जयंत पाटील यांच्यासाठी एक जागा शिल्लक ठेवली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील काय? सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळेल काय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या विषयाहाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.